जय श्रीराम। दिवस 4था बाकी आहे आपला इंदोर 148। आजचा टार्गेटचा प्लॅन 148 4थ्या दिवसात कसा सक्सेस होते बघूया। घाट मोठे आहेत अशी लोकांनी लय प्रचिती केली आहे, ते घाटावर सर्व आहे। घाटीची फाटी फुटली का आम्ही चढू, नाही तर मुश्किल। आणि सुमितची पॅकिंग चालू आहे, लगेच पॅकिंग चालू आहे जोरदार। सर्दी जाम झाले आणि हा सेंदव्याच्या पुढं 7-8 किलोमीटर आलेला आहे हा हॉटेल। आता फक्त इंदोरच्या घाटांची भीती आहे आज। जय श्रीराम, जय जय श्रीराम। सकाळच्या वाजले 6:30, सायकल चालू करून झाले आम्हाला 3 तास। आता उजेडला आहे, 4:30ला चालू केली। अंतर गाठला आहे मी 30 किलोमीटर। एकदम सपाट रोड आहे, 30 किलोमीटरपर्यंत काही त्रास झाला नाही। जो त्रास आम्हाला जेवल्यानंतरच होत आहे। आतापर्यंत 3 दिवसाचा रेकॉर्ड। आणि लासलगाव मार्केटमध्ये कांद्याचे ट्रक चालले आहेत कंटिन्यू। कांदा का कांदा, एकच वादा, सुमित दादा आगे बढ़ो। आणि रोड लागला आहे सपाट। जय भवानी कन्स्ट्रक्शनचे ऑनर प्रोप्रायटर्स। काशी व्लॉग्स फॉर्ममध्ये सध्या 1,60,000 यूट्यूबला फॉलोअर झाले त्यांचे। आणि रिफ्लेक्टर जे घातला आहे तो आम्हाला दिला निलेश दादा बडे यांनी। जाम आभार, त्याने आम्हाला लई सपोर्ट केला। आणि पाण्यासाठी चौका ग्रुपने आम्हाला खूप सपोर्ट केला। पाणी दिवसाला 600 रुपयाचं पाणी लागतं आम्हाला सध्या। चौका ग्रुपने चांगले पैसे दिले। मरतस काय आजचा 4था दिवसाचा आघाडी सुमित पाटीलची आहे। लय फॉर्ममध्ये आघाडी आहे। एकदम चांगला गाव वाटतंय, साईडला हिरवा एकदम निसर्ग, शेती जोरदार आहे इकडं पण। कसले काय माहिती। आणि सकाळची एकदम थंड हवा येते। दुपारी लई गरमी होती काल मरणाची। बरवानी लेफ्ट 52 जमा, राईटला एक देऊळ आहे मस्तपैकी। सुमित दादाने परत एकदा आघाडी घेतलेली आहे देवलापाशी, एमपीच्या देवलापाशी आघाडी। सूर्य उगवलेला आहे जबरदस्त, शानदार, जिंदाबाद। आणि 55 किलोमीटर झाले आहेत। इंदोर फक्त 82 किलोमीटर, इंदोर 82। खरगोन फक्त 49 किलोमीटर, इंदोर 82। चला इंदोर चला। आजचा टार्गेट इंदोर। घाट थोडंच जावा। शेती आहे, फुल शेती आहे, गव्हाची शेती जबरदस्त, चांगला एरिया आहे, डेव्हलप एरिया आहे। आणि फायनल नर्मदा नदी तुम्हाला दिसत आहे। नर्मदा परिक्रमा करू तेव्हा करू, पण नर्मदा पार तरी करता हूँ। 60 किलोमीटर टार्गेट झालेला आहे पुरा। काय ब्रेकफास्ट भेटते का बघूया। किलोमीटर झाले मोजून आलेला आहे। 8:52 निघता। हा आहे खाल टोल प्लाझा। 60 किलोमीटर 9:16 आणि आमची सायकल झाली पाटलांची पंक्चर। सुमितच्या सायकल हवा भरली आणि परत मार्गी लागलोय। पंक्चर झाले बघा पाटलांची सायकल। कंटेंट असं बघा, हे असे पाणी वगैरे लागतात आम्हाला। कंटेंट अशी बाटली फाडून आम्ही पंक्चर काढता। 10:17 झाली, अर्धा तास गेला आणि पंक्चर काढली। आता अटेंड केले। आता किती टार्गेट होते बघू आपण असं असते। झाडे लावा, झाडे जगवा, पाणी मारताय। मध्य प्रदेश मधली गुजरी। वेलकम छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय। वा 65 किलोमीटर बाकी आहे। मानपूरचा घाट हॅलो कसवाच्या गतीने चाललंय। दमलं। घासे बघा कुठं गेलाय, 500 मीटर पुढं। दमलो, उतारलो। लय मोठा घाट आहे। एक घाट झाला, अजून असलाच एक लागणार आहे पुढे गेल्यावर। किलोमीटरचा पहिला घाटाचा सेक्शन संपलाय। मी 1 किलोमीटर चालवली, 2 किलोमीटर चाललो, 1.5 तास लागला मला। दम फुटायची पाली।
आता अजून एक घाट सेक्शन आहे, तो बोलतात 5-6 किलोमीटर पुढं आहे. आता उतरण लागलेले आहे 3 किलोमीटरनंतर सुखाचे उतरण. घाट समाप्त. घाटाच्या पाठीपुढं कधी ना कधी मंदिर, सर्वीकडं मंदिर असतं. घाटाच्या पाठी पुढं कुठं ना कुठं मंदिर असतंच. सह्याद्रीसारखं पर्वत आहे या साईडला, एकदम जबरदस्त. मेरा बाला है टायगर पुष्पा झुके का नाही साला. दुसरा घाट चालू झालेला आहे मानपूरचा. पहिला घाट सक्सेसफुल झाला पाऊण तासात. दुसरा घाटला किती टाइम जाते बघूया. वाजल्यात आता मोजून 1 वाजलेला आहे. 1. आई तुझं लोणावल्याचा घाट ग, आई तुझं लोणावल्याचा घाट. तशी परिस्थिती आहे, लोणावल्याच्या घाटासारखी झालेली आहे. तो आहे तो शिंगरोबा देऊळ, सेम असं वाटतंय. घाट नंबर 2 उतरून जाते मी. पावर संपलेली आहे. ठाणे आलाटे घाट समाप्त झालेला आहे. किलोमीटर झालं आहे 93.73. फुसफुस फुटायचे पाले आले. हॉटेल चांगला होता, पटेल पॅलेस. जेवायला पण चांगला टेस्टी होती आणि लोकांची बऱ्यापैकी गर्दी आहे. उतरून आलं दम खायला भेटतं आहे. फायनल मारत अजून फास्ट जातो आपण. महू गेला गाव. आता प्रीतमपूर येईल. इंदोर 29 किलोमीटर, बाकी 120 किलोमीटर झालं आमचं आत्तापर्यंत. आणि शेवटला आम्हाला दमवलं आहे. हे तुम्हाला दिसते उतरण, पण ते उतरण नाही, ते फार कशी मिनी चढणच आहे. दमलं फायनल मारून. आता उतरण लागलं. आता अजून लागलं नाही. फायनलला आम्हाला गाडी थांबते. प्रीतमपूर आलेला आहे. पूर्ण भारतात आहेत अपोजिट दिशेने येणारे लोक. इंदोर शहर दिसायला लागलाय समोर. जाम मोठं आहे शहर. इंदोर 15 किलोमीटर सरळ आणि झेंडा लागलेला आहे इंदोरच्या एंट्रीला. उज्जैन 70 किलोमीटर. तुमचं सहर्ष स्वागत. आता आमचं काम आहे डीकॅथलॉनमध्ये जाऊन सायकलचा जरा मेंटेनन्स करणे. 15 किलोमीटर आतमध्ये जातो. उज्जैन 70 DK आणि इंदोर 12 किलोमीटर. हा बदलला आपण. काम फिर झालेलं आहे. मोठा सायकल शॉप आहे इथं. फाइंडल पण बदलायचे आहेत. 750 रुपये फाइंडल आहेत. हा 750 रुपये. एल्युमिनियम. ये भाईजान हमको बहुत हेल्प कर रहे हैं, सपोर्ट कर रहा है. सेम आइटम है. सायकल वर्ल्ड इंदोरने आमचं काम केलेलं आहे फिट. सायकलचं फायनल काम झालेलं आहे. चलो सायकल वर्ल्ड थँक्यू. चांगला काम केला. आम्ही झालं सामान भेटलं आमचा. हँडलबार एक्सचेंज टाकल्यामुळे फरक पडला आहे. जरा कम्फर्टेबल झालं होता. नाही तर माझ्या हातावर तल्यावर लई प्रेशर यायचा. आणि आपला अजून 10-12 किलोमीटर आहे हायवे बायपास. 7-8 किलोमीटर जाऊन हॉटेल शोधू. येऊन आम्हाला जाम भारी वाटला. तर थँक्यू सर. थोडं मराठी. त्या मित्राने हेल्प केले रूमसाठी. सेफ्टी वाढ नाही, तो ट्रॅफिक कंट्रोल करतो आणि मोठा बिझनेस नाही, सोशल वर्कर आहे. फायनली इंदोरमध्ये पोहोचून आम्ही आलो हॉटेलमध्ये. अनिरुद्ध मित्रांनी चांगली आम्हाला मदत केली, त्याचे खूप खूप आम्ही आभार आहोत. आणि अशा प्रकारे AC रूम आम्हाला फक्त 800 रुपयाला भेटली. कधी चांगली माणसं देव पाठवतो आपल्यासाठी, कारण ऑलरेडी आम्ही थकलेलो जाम. सायकल रिपेअर करा, पंक्चर काढा, लई त्रास. 7 दिवस घाट एवढा चढलो, डेंजर घाट चढलो. 4था दिवस लई टफ झाला आहे आणि आवाज लागला आता माझा. तर ही आहे हा हॉटेल श्रीजी लक्झरियस रूम. सायकल लावला तिथं.